आगीमुळे माणसं मरत नाही, फक्त 20%च मरतात ते स्मोक इनिलेशनमुळे. महाराष्ट्रामध्ये दिवसाला 60 लोकांचा मृत्यू होतो बिकॉज ऑफ द फायर. आग लागण्याची मुख्य कारणं कोणती? की घराचे इंटेरियर आहे, दॅट इज अ पेट्रोल बॉम्ब. म्हणजे आपण आपल्या घराला सजवताना एक पेट्रोल बॉम्ब करून टाकतो. आग लागलेली मला जर दिसली तर पहिल्या 60 सेकंदात मी काय केलं पाहिजे? तुम्ही जर फायर आयडेंटिफाय केली इग्निशन क्रिटिकलला, तरच ती आग तुमच्या आटोक्यात येऊ शकते विथ द हेल्प ऑफ एक्सटिंग्विशर. CO2 एक्सटिंग्विशर तुम्ही जर लाकूड जळतंय आणि चुकून वापरायला गेलात तर ती आग विझणार नाही. पण मग घरामध्ये काय पाहिजे ठेवणं कंपल्सरी, म्हणजे मिनिमम हे ठेवलंच पाहिजे. पुल, एम, स्क्वीज अँड स्वीप. तर हा काटा सेंटरला असायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सील ब्रेक करायचं आणि इझिली हे ब्रेक होतं. सील ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला ही पिन काढायची. ही पिन काढल्यानंतर स्वतःला आग लागली तर काय करणार? मला आग विझवायची, मला आग लागल्यानंतर मी सगळ्यात पहिले काय करणार? टॉप थांबायचं एका ठिकाणी, ड्रॉप खाली झोपायचं आणि रोल व्हायचं. सिंपल भाषेत आपण याला काय म्हणतो? फायर ट्रायंगल. आग म्हणजे नेमकं काय असतं? ऑक्सिजन, ज्वलनशील पदार्थ आणि हीट. ट्रायंगलमधली एकही गोष्ट काढण्यात तुम्ही यशस्वी झाला, यू विल बी अ फायर मार्शल. 80% इन्सिडेंट भारतामध्ये जे घडलेले आहे ते बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिकल शॉर्ट्स. त्या दिवाळीमध्ये फटाके फोडताना त्यांच्या मुलीने फायर क्रॅकर जाळायला गेली आणि दुर्दैवाने तिच्या ड्रेसला हात पकडली. तर ते एवढे पॅनिक झाले की आपल्या मुलीच्या ड्रेसला फायर कॅच झाली आणि ती कशी विझवायची. आई वडील वरती गेले, 4th फ्लोअरला गेले, बकेटमध्ये पाणी आणेपर्यंत 45 ते 50 सेकंदात तिचा मृत्यू झाला. बापरे, तुझी गाडी किंवा बसला आग लागली तर काय करायचं? तुमची सेंटर लॉकिंग फेल होते. अरे बाप. तर तुम्हाला ऑप्शन काय आहे? सेफ्टी काय बोलते की तुम्ही सगळं ओपन ठेवा आणि सिक्युरिटी काय सांगते की तुम्ही सर्व क्लोज करा की तुमच्या घरात चोर येऊ नये. म्हणून ते सिक्युरिटीमुळे तुम्ही पूर्ण ग्रिल्स लावून पॅक करता. पण तो तुमचा डेथ ट्रॅप सेट होऊ शकतो. तर हा डेथ ट्रॅप होऊ शकतो म्हणून कोणी ग्रिल पॅक करू नये.